बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आता मोबाईलकडे लक्ष देऊ लागले आहेत। कारण बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणारी रुग्णसंख्या जी आहे मनोवृत्ती आणि जी काही डोक्यावर परिणाम झालेल्या लोकांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। दिवसाकाठी 60 ते 70 रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी विभागात येतात आणि उपचार घेत आहेत। कारण त्याला कारणही तसंच आहे, ज्यांच्या हातात मोबाईल आहे तो किमान दिवसाकाठी 4 ते 4.5 तास मोबाईलवर जी काही सोशल मीडिया आहे, रील असतील, व्हिडिओ असतील, वेगवेगळे साईटवर जाऊन तो तासनतास पाहताना दिसून येतो आहे। त्यामुळं वाढता धोकाही प्रत्येक नागरिकाच्या मानसिक आरोग्यावर होतो आहे। त्याचाच खास रिपोर्ट घेतला आहे आणि डॉक्टरांशी खास बातचीत केली आपल्या माध्यमातून। या काळात इंटरनेट सोशल मीडियाचा अतिवापर हे प्रामुख्याने कारण आहे ताणतणाव निर्मितीसाठी। आणि दुसरं कारण आहे आधी जास्त व्यसनाचं आहारी जाणं, दारू गांजा इत्यादी व्यसन वापरणं। आणि त्याचसोबत आपली महत्त्वाकांक्षासुद्धा वाढलेली आहे, त्या निमित्ताने सुद्धा आपलं ताणतणाव वाढत चाललेला आहे। तर हे सगळं नियंत्रित ठेवणं हे आज काळाची गरज आहे, नाही तर हळूहळू याचा बदल मानसिक आजारामध्ये होऊन जात आहे। कोविडपासून आपल्याकडे इंटरनेटचा वापर खूप जास्त होत चाललेला आहे। स्क्रीन टाईम 8-8, 10-10 तास बघणारे, मोबाईल वापरणारे लोक, विद्यार्थी आपल्याकडे आहेत, ज्यानेकडून त्यांची कामात एकाग्रता राहत नाहीत, कौटुंबिक जीवनात त्यांची एकाग्रता राहत नाहीत। फक्त मोबाईल बघणं, रील बघणं, यूट्यूब बघणं आणि त्याच्यामध्ये सतत काही ना काही शोधत असणं हे त्यांची छंद होऊन गेलेलं आहे। पण त्याच्यामुळे चिडचिडपणा, रागवीट स्वभाव, राग न आवरणं, झोप न येणं, चिडचिड होणं, कामात मन लागत नाही, आळस येणं, हातपाय गळून गेल्यासारखं वाटणं, एकाग्रतेची कमतरता हे आपल्याला लक्षणं दिसून येतात। याचा वेळेचा पण उपचार केला नाही आणि तसं जर स्क्रीन टाईम आपण इंटरनेट वापरत राहिलो तर काही काळात 1-2 वर्षात याचा बदल मानसिक आजारात, इंटरनेट ॲडिक्शन किंवा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर या आजारामध्ये याचं बदल होऊन जातं आहे। अशा वेळेस काय काळजी घेतली गेली पाहिजे? आपलं स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवावं, गरजेशिवाय मोबाईल, इंटरनेटचा आपण वापर करू नये आणि जास्तीत जास्त सोशल इंटरॅक्शन, सामाजिक जीवनामध्ये बोलणं, बसणं, मिसळणं लोकांमध्ये ते ठेवावं। आणि त्याचसोबत स्पोर्ट ॲक्टिव्हिटी काय राहिलं, आपलं बाहेर खेळायचं छंद असेल, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, तर ते खेळणं गरज आहे। आणि महिला जॉगिंग वगैरे सकाळच्या टाईमला करू शकतात, जेणेकरून त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहणार। तर जास्तीत जास्त सोशल ॲक्टिव्हिटी जी आहे, सामाजिक गुंतवणूक ते ठेवणं गरजेचं आहे। स्क्रीन टाईम कमीत कमी करणं, अर्धा-1 तासपेक्षा जास्त मोबाईल, इंटरनेट न वापरणं हे आज काळाची गरज आहे। आजचं पण याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर उद्या चालून एक मोठ्या संकटाची आपल्यावर वेळ येईल, हे सगळ्यांनी जाणीव ठेवणं गरजेचं आहे। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड।